नमस्कार. मी राजीभाऊ मोगल. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सतत बैठका चालू आहेत, मुलाखती चालू आहेत, महाविकास आघाडीच्या बैठका चालू आहेत, महायुतीच्या बैठका चालू आहेत आणि एकूणच ह्या बैठकाची चर्चा होत असताना, मुलाखतीची चर्चा होत असताना सगळ्यात मोठी एक चर्चा होती, ती म्हणजे गोंधळलेल्या राष्ट्रवादीची. 2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झाल्या आणि एक खुर्द आणि एक बुद्रुक म्हणून गमतीनं ग्रामीण भागामध्ये ह्या दोन्ही राष्ट्रवादीला म्हटले जात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं तर अजित पवार यांचा गट हा युतीसोबत होता. विधानसभा निवडणुकीमध्ये युतीसोबत होता आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी, शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट हे एकत्र येत असल्याची चर्चा सुरू झालेली. ही चर्चा होत असतानाच त्या ठिकाणी त्याचे पडसाद बघायला मिळालेले आहेत. मोहसिन शेख म्हणून जे पदाधिकारी होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले, त्यांनी देखील राजीनामा दिला आणि दुसरे म्हणजे माजी महापौर आणि पुण्याचे शहराध्यक्ष त्यांनी देखील राजीनामा दिला आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत. त्याचं कारण देखील असं सांगितलं जात आहे, की अजित पवारांसोबत जर शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येत असेल आणि तेच अजित पवार लोकसभा, विधानसभा आणि महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकेमध्ये युतीसोबत जर जात असतील, तर पुरोगामी विचार असेल किंवा त्यांच्यापासून कशामुळं आपण दूर गेलेलो आहेत, हे सांगत त्यांनी त्या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत. आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे, तो कुठेतरी आम्हाला सोबत घेता का? अशी विनंती करू लागलाय. असंच चित्र समोर आलेलं आहे. 2 दिवसापूर्वीच अ, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितलं, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हा आम्हाला सोबत घ्या असं म्हणतोय आणि 2 दिवसानंतर मात्र याच अनुषंगाने जेव्हा अंबादास दानवेंना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, की आता आमच्यातलेच काही जण म्हणतायत, की आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपल्या सोबत नको. त्याच्यामुळं अजित पवारांचा इथला जो गट आहे, तर तो आता नेमका अजून कुणाकुणाला विचारतोय, असा देखील या निमित्ताने एक प्रश्न समोर येत आहे. एकीकडे 2 निवडणुका महायुती सोबत लढायच्या, नंतर पुण्यामध्ये पुन्हा 2 राष्ट्रवादी एकत्र यायचं, परत इकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जायचं. नेमकं काय चाललंय? याच गोंधळावर वाईट पद्धतीनं या राष्ट्रवादीच्या एकूण धोरणावर टीका सुरू झालेली आहे आणि शरद पवारांना मागील अनेक वर्षांपासून विरोधी पक्षाचे नेते बेभरोश्याचा राजकारणी म्हणून जे विशेषण लावतात, तेच विशेषण पुन्हा एकदा राष्ट्रवादीतलेच नेते राष्ट्रवादीच्या या नेत्याला वापरत आहेत. कारण त्याला आता कारणं देखील तशीच चाललेली आहेत. ज्या कारणावरून राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, 2 राष्ट्रवादी झाल्या. त्यांचे पक्ष देखील जो मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे चिन्ह होतं घड्याळ, ते अजित पवारांकडे आहे. आता शरद पवारांकडे तुतारी आहे. हा जो वाद आहे तो न्यायालयात गेलाय. न्यायालयात पुढं काय चाललंय आणि न्यायालयात नेमकं आता कुठल्या स्टेजला हे प्रकरण आहे, हा प्रश्न देखील लोक विचारतायत आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र सांगितलं जात नाही. त्यामुळं एकूणच कसा गोंधळ चालू आहे आणि याच गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांवर देखील टीका करणं सुरू झालेली आहे. शरद पवारांवर देखील टीका सुरू झालेली आहे आणि ही टीका सुरू असतानाच आता आपण कुणासोबत जायचं आणि कुणासोबत नाही, अशी चर्चा आता कार्यकर्ते करत असतानाच आपण हेच बघितलं, की पुण्यामध्ये ते एकत्र येत आहेत. इथं मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मात्र आम्हाला सोबत घ्या म्हणतायत. त्याच्यामुळं एकूणच राष्ट्रवादीचा जो गोंधळ आहे, हा गोंधळ एक नाटकासारखा बहुरंगी नाटकासारखा सुरू आहे आणि आता हा नाटकाचा पुढचा अंक नेमका काय असेल, हे आपल्याला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे. एकूणच ह्या राष्ट्रवादीतला जो गोंधळ आहे, एक नाटक आहे हे बहुढंगी. या नाटकाचा पहिला अंक तर आपण आता बघतोय. दुसरा अंक नेमका कसा असेल, याबद्दल आपल्याला काय वाटतं? हे आपण कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त व्हावं. आमचा व्हिडिओ आवडला तर तो नक्की लाईक करावा, शेअर करावा. धन्यवाद.